नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय नागरिकशास्त्र यातील 5वा पाठ राज्य शासन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये 1. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकामी जागा येथे होते। पर्याय आहेत अ. मुंबई, ब. नागपूर, क. पुणे आणि ड. औरंगाबाद। तर याचा योग्य पर्याय आहे नागपूर। दुसरा प्रश्न आहे, राज्यपालांची नियुक्ती रिकामी जागाकडून होते। त्यामध्ये पर्याय आहेत अ. मुख्यमंत्री, ब. प्रधानमंत्री, क. राष्ट्रपती आणि ड. सरन्यायाधीश। तर यातील योग्य पर्याय आहे क. राष्ट्रपती। तिसरा प्रश्न, राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार यांना असतो। पर्याय आहेत अ. मुख्यमंत्री, ब. राज्यपाल, क. राष्ट्रपती, ड. सभापती। तर याचा योग्य पर्याय आहे ब. राज्यपाल। दुसरा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा। तर या ठिकाणी सभागृहे, कार्यकाल, सदस्य संख्या, निवडणुकीचे स्वरूप आणि प्रमुख असे कॉलम दिलेले आहेत। तर 1. विधानसभा, सभागृह या ठिकाणी दिलेला आहे विधानसभा, त्याचा कार्यकाल 5 वर्ष, सदस्य संख्या आहे 288, निवडणुकीचे स्वरूप जनतेतून निवड आणि प्रमुख आहेत अध्यक्ष। दुसरा आहे सभागृह कोणता आहे? विधान परिषद, याचा कार्यकाल आहे 6 वर्ष, सदस्य संख्या आहेत 78, निवडणुकीचे स्वरूप कला साहित्य क्षेत्रातील तज्ज्ञांची राज्यपाल नियुक्ती करतात। विधानसभेच्या सदस्यांकडून, स्थानिक शासन संस्थेकडून, शिक्षक मतदारसंघांकडून, पदवीधर मतदारसंघांकडून आणि याचे प्रमुख आहेत सभापती। तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा। त्यामध्ये 1. राज्यपाल, याचं उत्तर आहे 1. राज्यपाल हा घटक राज्याचा नामधारी प्रमुख असतो। 2. राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो। 3. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून होते व त्यांची मर्जी असेपर्यंत ते अधिकारावर राहू शकतात। 4. राज्यपाल मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची नेमणूक करतात। 2. मुख्यमंत्र्यांची कार्य, याचं उत्तर आहे 1. कार्यक्षम आणि अधिकाधिक प्रतिनिधिक असे मंत्रिमंडळ तयार करणे। 2. निवडलेल्या मंत्र्यांमध्ये खातेवाटप करणे। 3. सर्व खात्यामध्ये समन्वय निर्माण करणे। 4. राज्याची धोरणे ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे। चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये 1. विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा। याचं उत्तर आहे 1. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवणे। 2. विधानसभेच्या अधिवेशनाचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते। 3. कार्यक्रम पत्रिका तयार करणे। 4. सभागृहात असंसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना समज देणे वा त्यांचे सदस्यत्व रद्द करणे। दुसरा प्रश्न आहे, संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था का स्वीकारली? याचं उत्तर आहे 1. भौगोलिक आकारमान लक्षात घेता भारताचा विस्तार मोठा आहे। 2. भारतात विविध धर्मांचे, संस्कृतींचे, चालीरीतींचे व बहुभाषिक लोक आहेत। 3. भारतात एकात्म राज्य पद्धती उपयुक्त ठरणार नाही।
4. एकच केंद्र सरकार संपूर्ण देशाचा राज्यकारभार करू शकणार नाही, म्हणून संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. तिसरा प्रश्न, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो? याचं उत्तर आहे, खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांना पुढील बाबींचा विचार करावा लागतो. 1. निवडलेल्या मंत्र्यांच्या कामाचा अनुभव व कार्यक्षमता विचारात घ्यावी लागते. 2. मंत्र्यांची राजकीय कारकीर्द, त्यांचे प्रशासकीय कौशल्य आणि त्यांचा कल व आवड विचारात घ्यावी लागते. 3. जनतेच्या समस्यांची जाण, प्रभावी नेतृत्व या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. 4. आघाडीचे सरकार असल्यास खाते वाटप करताना या दृष्टीनेही विचार करावा लागतो. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांची स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट, ग्रामर या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.